गेल्या 3 महिन्यांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याकारणास्तव अनेक छोटे मोठे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्याचप्रमाणे सलून व्यावसायिकांवर सुद्धा उपासमारीची पाळी आल्याचे दिसून येत आहे। शासनाने जो आदेश काढला होता की सलून दुकानदार दिनांक 23 मार्च पासून आपले दुकाने बंद ठेवतील, त्या काळामध्ये सलून व्यावसायिकांनी आदेशाचे पालन करत आपला व्यवसाय पूर्णतः बंद ठेवला होता। त्यामुळे सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील सलून व्यावसायिकांनी अनेक वेळा निवेदन देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही किंवा त्यांना कुठलीही मदत करण्यात आली नाही। आता महाराष्ट्रातील सर्व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली असून सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी किंवा दरमहा 10,000 रुपये प्रत्येक व्यावसायिकांना द्यावा अशी मागणी 5 जून रोजी धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। अन्यथा 8 जून 2020 पासून लोकशाहीच्या मानवी मूल्याच्या आधारानुसार कुठल्याही आंदोलनाची भूमिका सलून व्यावसायिक घेऊ शकतात, असे निवेदन यावेळी देण्यात आले। त्याच्या अनुषंगाने आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे। 8 तारखेपर्यंत आमच्या निवेदनाची अंमलबजावणी केली नाही। 8 तारखेपर्यंत आम्हाला कोणताही मोबदला किंवा आमच्या पक्षाने कोणताही निर्णय घेतला नाही तर आम्ही आक्रमक भूमिका 8 तारखेनंतर घेऊ आणि याचा जबाबदार स्वतः प्रशासन राहील। 3 महिन्यापासून आमचे सतत दुकानदारी बंद आहे, त्याच्यामुळे आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे सगळे संघटन आणि पूर्ण महाराष्ट्रात आमचे आज निवेदन झालेलं आहे। सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।